नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला महिन्याला फ्रीमध्ये 10,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि 12,000 रुपयांचा तुम्हाला आकस्मिक निधी दिला जाणार आहे। आता ही योजना मित्रांनो सुरू झालेली आहे, जी की या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जी की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे। तर सरकारची ही योजना आहे, त्यांच्यामार्फत तुम्हाला मोफत स्टायपेंड आणि आकस्मिक निधी दिला जाणार आहे। तर ही जी योजना आहे ती कशा पद्धतीची योजना आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड सोबत तुम्हाला सर्व लेक्चर क्लास या ठिकाणी मोफत दिले जाणार आहेत। लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाणार आहे। तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तुम्हाला मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने दिलं जाणार आहे। तर मोफतमध्ये तुम्हाला भरतीसाठी पूर्ण प्रशिक्षण दिलं जाणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला स्टायपेंड देखील दिला जाणार आहे। सविस्तर योजना काय आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर मिशन नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओ डिटेलमध्ये पाहूया। तर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। याच्यासाठी तुम्हाला ॲप्लाय किती तारखेपर्यंत करायचं आहे, तर 10 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत। इथे रजिस्ट्रेशन लिंक आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा mahajyoti.org.in या वेबसाईटवर तुम्ही नोटीस बोर्डमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा मित्रांनो, ही जी काही स्कीम आहे कोणासाठी आहे, कोण कोण पात्र आहे याच्यामध्ये, तर बघा सर्वात अगोदर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे आणि तुम्ही NTC कॅटेगरीमधून असणं गरजेचं आहे। NTC कॅटेगरीसाठी ही जी काही योजना आहे ती निघालेली आहे। इतर कॅटेगरीसाठी जशी निघेल तसं तुम्हाला माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असणं गरजेचं आहे। महाज्योतीच्या याच्या अगोदर कुठल्याही लाभ घेतलेला नसावा। मित्रांनो, तुमची निवड जी आहे ती छाननी परीक्षेद्वारे केली जाईल। तुमचं वय 17 ते 19 वर्षापेक्षा जास्त नसू नये। किमान वय 17 आणि कमाल वय 19 म्हटले आहे, कारण की या ठिकाणी लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आपल्याला माहिती असेल आर्मीमध्ये या ठिकाणी वय हे कमी लागतं। त्यानंतर पहा, वैद्यकीय अर्हता काय असली पाहिजे। तुमची उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर पुरुषांना आणि कमीत कमी 152 सेंटीमीटर महिलांना असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, पुरुष उमेदवारांना छाती कमीत कमी 77 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर पर्यंत असणं गरजेचं आहे। आता प्रशिक्षण द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके काय असतील पहा तुम्हाला। उमेदवाराचे शरीर मजबूत आणि मानसिक आरोग्य चांगले असावे। छातीचा विस्तार फुगवल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर होणे गरजेचे आहे। प्रत्येक कानाने सामान्य ऐकू येणे आणि दोन्ही डोळ्यांमधले चांगली दुर्बीण दृष्टी असणे गरजेचे आहे। प्रत्येक डोळ्याने 6x6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे आणि सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी CP3 असावी। नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेसे प्रमाणात असणे आवश्यक आहेत, म्हणजे किमान 14 दंतबिंदू, हाडांची विकृती, त्यानंतर मूळव्याध वगैरे यांसारखे रोग नसावेत। लाल आणि हिरवा रंग ओळखला पाहिजे। हे सर्व मित्रांनो तुमची छाननीद्वारे चेक केलं जाईल। आता निवड प्रक्रिया तुमची कशी होईल। महाज्योतीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। प्राप्त अर्जाची छाननी केली जाईल। पात्र विद्यार्थ्यांची मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तर बघा, तुम्हाला जो मिलिटरीचा अभ्यासक्रम असतो आर्मीमध्ये, या ठिकाणी जी तुमची प्री एक्झाम होते त्यानुसारच इथं प्री एक्झाम घेतली जाईल तुमची इथं चाळणी करण्यासाठी। चाळणी परीक्षेच्या गुणांच्या आधारावरती प्रतीक्षा यादी, निवड यादी लावली जाईल। आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असेल, काय काय तुम्हाला याच्यामध्ये भेटेल पहा। विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी व शारीरिक परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल। म्हणजे बघा, तुमचं फिजिकल व रिटर्न याची सर्व तयारी तुमच्याकडून करून घेतली जाईल। सादर प्रशिक्षण 6 महिन्याच्या कालावधीत असणार आहे। प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचा असेल। प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला स्टायपेंड 10,000 रुपये देखील दिला जाणार आहे आणि आकस्मिक निधी एक वेळचा निधी म्हणून 12,000 रुपये दिले जाणार आहेत। याच्यामध्ये आरक्षण देखील महिलांसाठी आणि अनाथांसाठी देखील असणार आहे। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र असतील तर पहा, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल व 10वीची गुणपत्रिका म्हणजेच 10वी पास असणं तुमचं गरजेचं आहे। नंतर अर्ज कसा करायचा,
जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकतात। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।